चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते। म्हणजे सर्वप्रथम सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या परिवाराकडून। नक्कीच होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजय प्राप्त करण्याचा दिवस आहे। त्यामुळे नक्कीच आपण सगळ्यांनी, मी असेल किंवा आपण सगळेजण असेल, सगळ्यांनी आज होळीमध्ये आपल्या आयुष्यात ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत, ज्या काही नकारात्मक म्हणजे म्हणायला गेलं तर समस्या, अडचणी, त्रास सगळ्या काही जाळून टाका आणि नव्याने सुरुवात करायची आहे। सगळं काही नव्याने उद्यापासून सुरुवात होईल याची नक्कीच आशा धरून आपण विश्वास ठेवून त्याला सुरुवात करायची आहे। आणि होळीचे भरपूर असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेले आहेत, उपाय तोडगे वगैरे जे काही असतील ते ग्रहणाचे सुद्धा आलेले आहेत। नक्कीच व्हिजिट करा, संपूर्ण माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे, आपल्या मार्गाप्रमाणेच आहे। त्यामुळे नक्कीच व्हिजिट करा आणि त्याप्रमाणे सर्व उपाय तोडगे करायला विसरू नका आणि त्याची तुम्हाला अनुभूती नक्की 100% येणार म्हणजे येणारच। तर मंडळींनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण की आणि वर्षातून फक्त एकदाच करता येणाऱ्यातला असणार आहे। त्यामुळे नक्कीच आपण व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळींनो, आता सांगितल्याप्रमाणे आज होळी हा सण आहे। आज सर्व ठिकाणी आजच्या 2 तारखेची, आज 2 तारीख आहे, संध्याकाळी प्रदोष काळामध्ये होलिका दहन सर्व ठिकाणी होणार आहे। आता आज होलिका दहन झाल्यानंतर आता होळीची जी काही राख असते त्या राखेचे सुद्धा खूप महत्त्वपूर्ण फायदे आपल्या आयुष्यामध्ये होऊ शकतात बरं का। त्यामुळेच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे, जे आज आपण रात्री होलिका दहन घरामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी जिथे करणार आहोत ती राख उद्या आपला सकाळी उद्या धुलीवंदन आहे, उद्या सकाळी धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी आपल्याला ती राख घरी आणून त्याची अतिशय महत्त्वपूर्ण आपल्याला उपाय किंवा तोडगे करायचे आहेत, की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये किंवा घरातील व्यक्तींना किंवा घराला, आपल्या वास्तूला भूत प्रेत पिशाच किंवा सोबतच तुमच्या कुंडलीमध्ये नवग्रह दोष वगैरे काही दोष असतील तर त्या सगळ्यांपासून तुम्हाला मुक्तता मिळणार आहे आणि त्यावरती अत्यंत हा प्रभावी उपाय आणि तोडगा असणार आहे। त्यामुळे नक्कीच उद्या सगळ्यांनी आज जी काही होलिका दहन झाल्यानंतर जी काही राख असणार आहे ती राख आपल्याला उद्या सकाळी धुलीवंदना दिवशी सकाळी घरात आणायची आहे आणि त्या राखेची अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रभावी तोडगे आणि उपाय करायचे आहेत। आणि सोबतच आज होळीच्या दिवशी रात्री ज्यावेळेस होलिका दहन होतं त्यावेळेस सर्वजण, म्हणेल मी, 100 पैकी 90% किंवा 90% लोक तर नक्कीच एक चूक करतात, म्हणजे करतात, 100% करतात। ती चूक करायची नाही आहे, ती चूक सुद्धा तुम्हाला मी आजच्या व्हिडिओ सांगणार आहे शेवटी। त्यामुळे सांगते की व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि खूप लोकांकडे ती चूक होते आणि नाही ते मग आपण जे काही उपाय तोडगे करतो आहे, आपल्या घरातला उतारा असेल किंवा आपला स्वतःचा उतारा असेल किंवा इतर जे काही उपाय तोडगे करतो आहेत आपल्या सर्व समस्या, अडचणी, त्रास दूर होण्यासाठी, ते परत त्या एका चुकीमुळे तुम्हाला ते लागू होऊ शकतात। त्यामुळे तुम्हाला सांगते की शेवटी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तो जो चूक आहे ती तुम्हाला संपूर्ण पद्धतीने मी सांगणार आहे शेवटी। सर्वप्रथम पाहूया की होळीची जी काही राख आहे त्या राखेची आपल्याला काय महत्त्वपूर्ण फायदे किंवा होणार आहेत आपल्या आयुष्यामध्ये आणि वर्षातून एकदाच करता येणार ते असणार आहे। तर सर्वप्रथम आज होलिका दहन संध्याकाळी प्रदोष काळामध्ये होणार आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाचं आता ही जी होळीची राख आहे ती केव्हा घरात आणायची? आज होलिका दहन झाल्यानंतर ती जी होळी आहे ती पेटवलेली होळी किंवा होलिका दहन ते रात्रभर तेवलेली असते, रात्रभर ती चालूच असते, तिची आग किंवा ती जी म्हणतात ना विस्तव जो असतो अग्नीचा तो चालू असतो, रात्रभर ती खूप गरम असते। त्यामुळे आज रात्री किंवा रात्रभरात ती राख घरी आणू नका, हात सुद्धा लावू नका, नाहीतर तुम्हाला चटके बसू शकतात तुमच्या हाताला किंवा नाही ती तुम्हाला दुखापत होऊ शकेल। त्यामुळे जी काही राख आहे ती उद्या सकाळपर्यंत पूर्ण शांत होऊन जाईल आणि ती पूर्णपणे शांत झाल्यानंतर, गार झाल्यानंतर ती राख आहे जी मूठभर, त्यातली राख थोडीशी लाकडाची जी काही राख असते ती राख मूठभर पिशवीमध्ये टाकून तुम्ही आपल्याला घरी आणायची आहे। ती राख घरी आणल्यानंतर आपल्याला त्या राखेचा एक महत्त्वपूर्ण उपाय तोडगा करायचा आहे, तो म्हणजेच काय, ती जी राख आहे ती राख आपल्याला थोड्याशा एका प्लेटमध्ये घ्या किंवा कागदावर घ्या तुम्ही। ती राख घेतल्यानंतर आपल्याला त्या राखेमध्ये घरातलं आपलं जे काही मीठ आहे, खडे मीठ असेल किंवा साधं जे काही मीठ आहे तुमच्या घरामध्ये, ते मीठ त्यात मिक्स करायचं आहे आणि सोबतच आपल्या घरात जी काही राई असते, राई म्हणजेच काय, आता सोबत त्याला आपण मोहरी म्हणतो, तर ती सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे। ती मिक्स केल्यानंतर आपल्याला ती जी म्हणजे हे सर्व साहित्य जे आहे मिक्स केलं, होळीची राख, मीठ घरातलं आणि सोबत राई, त्याला किंवा मोहरी म्हणा, ते मिक्स करायचं आहे। हे मिक्स केल्यानंतर त्याची एक पोटली बनवायची आणि त्या कापडामध्ये पण ठेवू शकता तुम्ही किंवा कागदाची पुडी सुद्धा बनवून ठेवू शकता। ती पोटली किंवा ते कागदाची पुडी तुम्हाला घरामध्ये सर्व ठिकाणी फिरवून एका घरातल्या कोपऱ्यात तुम्हाला ठेवायची आहे। तुम्ही देवघरामध्ये सुद्धा ही राख ठेवू शकता किंवा ज्यांना कोणाला स्वतःला व्यक्तीला काहीतरी वाटतं की मला सारखं बाह्यबाधा होते, काहीतरी मला त्रास होतो, भूत प्रेत पिशाच गोष्टींचा त्रास होतो किंवा ह्या सर्व गोष्टी होत असतील तर नक्कीच तुम्ही स्वतःच्या बॅगमध्ये, स्वतःच्या खिशामध्ये ती तुम्ही रोज बाळगू सुद्धा शकणार आहात, जेणेकरून तुम्हाला कुठलीही वाईट शक्ती त्रास देणार नाही, तुम्हाला वाईट बाधा सुद्धा होणार नाही।
त्यामुळे सांगते की ही जी राख आहे ती खूप महत्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला त्याची पोटली बनवून किंवा त्या कागदाची पुडी बनवून तुम्हाला देवघरामध्ये ठेवा, घरातल्या एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवा जिथे कोणी हात लावणार नाही, लहान मुलं वगैरे. आणि सोबतच जर स्वतः तुम्हाला बाहेर कुठेतरी लांब लांब प्रवास करावा लागतोय कामानिमित्त, त्यावेळेस तुम्ही ती सोबत घेऊन सुद्धा तुम्ही प्रवास करू शकणार आहात किंवा तुम्ही सोबत सुद्धा ठेवू शकणार आहात. त्यामुळे हा अत्यंत महत्वपूर्ण तोडगा आहे, उपाय आहे होळीच्या राखेचा, तो करायला विसरायचं नाही. सोबतच तुम्हाला जर नवग्रह दोष तुमच्या कुंडलीत सांगितलेले असतील तर त्याच्यावर काय करायचं, ही जी होळीची राख आहे ती धुलीवंदनाच्या दिवशी घरी आणायची आहे. आंघोळीच्या अगोदरच आणून ठेवा. आणल्यानंतर ती जी राख आहे त्या राखेने आपल्याला पूर्ण स्नान करायची, राख घ्यायची, पूर्ण अंगाला चोळायचं आहे आपल्याला आणि ती अंगाला चोळून आपल्याला ते स्नान करायचं आहे. आणि त्याच्यावर तुम्ही साबण वगैरे लावू नका, फक्त ती होळीची राख आपल्याला पूर्ण अंगाला स्वच्छ म्हणजे चोळायची पूर्णपणे आणि स्नान करायचं आहे. ते म्हणजे आणि सोबतच त्या थोडीशी जी काही राख असेल, म्हणजे आता तुम्ही आंघोळ वगैरे केलं त्यातली थोडीशी राख उरलेली असेल तर थोडीशी राख घ्या आणि ती राख आपल्या जे काय देवघरामध्ये आपली महादेवांची शिवलिंग आहे, पिंड आहे, त्याला सुद्धा तुम्ही भस्म म्हणून ती राख लावू शकणार आहात. त्यामुळे हा पण एक उपाय तुम्हाला करता येणार आहे. त्यामुळे तुमच्या नवग्रह दोष कुंडलीत सांगितले असतील ते सर्व दोष देखील तुमचे दूर होण्यास मदत होणार आहे. सोबत या दिवशी तुम्ही होळीच्या दिवशी एखाद्या गरीबाला पुरणपोळी दान करा किंवा तुम्ही अन्नदान करू शकता पुरणपोळीचं. सोबतच तुम्हाला या दिवशी म्हणजे आज रात्री चौमुखी दिवा सुद्धा तुम्हाला प्रवेशद्वारात लावायचा आहे. मी काल व्हिडिओ टाकला होता बघा संध्याकाळी. तुम्ही होळीच्या दिवशी सकाळी सुद्धा लावू शकता. जर तुमच्या घरात धन टिकत नसेल, घरात पैसा टिकत नसेल तर आज सकाळी तुम्हाला तो द्विमुखी दिवा लावायचा होता. आणि ज्यांना सकाळी शक्य झालं नाही त्यांनी आज रात्री, आज पौर्णिमा सुद्धा चालू होईल संध्याकाळी, त्यामुळे तुम्ही तो एक चौमुखी दिवा किंवा द्विमुखी दिवा संध्याकाळी रात्री जरी लावला तरी सुद्धा चालणार आहे. पण नक्कीच आज त्याला चौमुखी दिवा लावायला किंवा द्विमुखी दिवा लावायला विसरायचं नाही आहे. हे उपाय तोडगे नक्कीच मनोभावे श्रद्धेने करा. नक्कीच तुम्हाला अनुभूती येणार म्हणजे येणार आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच काय, आता बघायला गेलं तर आता अजून एक उपाय आहे, तो म्हणजेच कशासाठी, तर समजा तुमच्या घरामध्ये सतत बघायला गेलं तर दुर्घटना, संकटे खूप जास्त प्रमाणात जर येत असतील किंवा आपल्या म्हणतात किंवा आपल्या घरामध्ये सततची दुर्घटना घडत आहेत किंवा संकट एकामागून एक येत आहे, तर त्यावर पण मी तुम्हाला एक उपाय सांगते. काय करायचं, आज होळी पेटल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला 5 लाल गुंजा, 5 काळ्या गुंजा व 1 नारळ, अख्खं पूर्ण श्रीफळ सोललेलं नसावं, तो नारळ घ्यायचा हातामध्ये. तुम्हाला परत सांगते, 5 लाल गुंजा, 5 काळा गुंजा आणि 1 नारळ हातात घ्यायचं. होळीला 11 प्रदक्षिणा घालायच्या. आणि आता समजा समोर होळी पेटते आहे तर होळीला पाठ करायची आणि आपल्या डोक्यावरून ते साहित्य होळीमध्ये टाकायचं आहे तुम्हाला. तर अशा पद्धतीने केल्यानंतर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्हाला दुर्घटना सतत होत आहेत किंवा संकट एकामागून एक आहेत ते सुद्धा तुमचे दूर होण्यास मदत होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायला विसरायचं नाही आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, जी होळीच्या दिवशी मी म्हटल्याप्रमाणे खूप लोक ही चूक करतात, म्हणजे करतात, 100% करतात. आता मला एक सांगा, ज्यावेळेस होळी पेटते, होलिका दहन होतं, तर खूप जण त्याच्यामध्ये काय करतात, नारळ टाकतात, नारळ वगैरे सगळं श्रीफळ टाकतात त्याच्यामध्ये. ही एक प्रथाच आहे. आपल्याला नारळ श्रीफळ आपल्याला होळीला आपल्याला अर्पण करायचं असतं. पण आपणास माहितीये का, आता होळीला चांगल्या विचाराने केलं म्हणजे प्रसाद म्हणून किंवा एक श्रीफळ आपण अर्पण करायचं म्हणून केलेला तो श्रीफळ ज्यावेळेस होळीत जळतो, तो जळलेला जो नारळ असतो, होळीमध्ये जळलेला नारळ, तर खूप जण काय करतात, होळी थोडीशी विजत आली, सगळं काही होत आलं, कमी झाली, थोडासा दहा कमी झाला होळीचा, की तो नारळ काडीने बाजूला करतात आणि तो नारळ भाजलेला असल्यामुळे काय करतात, तो फोडून खायचा प्रयत्न करतात. तर मी एकच सांगेल सगळ्यांना, ही चूक खूप जण करतात, ती चूक करू नका. महिलांनो, आपल्या घरातल्या मुलांना, पुरुषांना सांगा किंवा पुरुषांना आपल्या घरातल्या व्यक्तींना सांगा. मी सांगेल की बा, आपण आता कसं असतं, आपल्याला माहिती नाही कोण व्यक्ती कुठला उतारा करून तो नारळ घेऊन आलेली आहे आणि तो नारळ तिथे होळीत टाकते आहे, हे आपल्याला माहिती नाही. एखाद्याची लहान घरातल्या व्यक्तीच्या आजारपणाचा तो उतारा केलेला नारळ असेल, लहान मुलाची नजर बाधा काढलेला नारळ असेल, घराचा वास्तू दोष निवारण्यासाठी, नकारात्मक ऊर्जा निवारण्यासाठी तो उतारा केलेला नारळ असेल, कुठल्याही प्रकारचा तो उताराचा नारळ असू शकतो. आणि तो नारळ आता त्या व्यक्ती, आता आपण उपाय तोडगे बघितले आहेत नारळाचे, त्यात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग तशा पद्धतीने आपण तो नारळ घेतो आणि आपण होळीमध्ये टाकतो. ते उतारा केलेले नारळ असतात. मग आपण हे काय करतात, खूप जण, आता काही लोकांना माहिती नसतं, काही लोकांना मानत नाही. पण मी एक सांगते, उतारा केलेला नारळ ज्यावेळेस आपण होळीत टाकतो, तो होळीत जळतो, तेच नारळ आपण म्हणा किंवा चुकून माकून दुसरे किंवा ते प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटत बसतात. ते
आणि तेच नारळ फोडून खातात. मग मला एक सांगा, ते दोष परत आपण आपल्या अंगात घेतोय की नाही? कारण की तो उतारा केलेला नारळ होता, तो आपण त्यात टाकला, भले तो जळलेला असेल तरी सुद्धा तेच नारळ आपण फोडून परत आपण स्वतः खातो आहे, इतरांना वाटतो आहे. ती चूक करू नका. ही खूप जण चूक करतात. अशा चुका करू नका. तुम्ही इतर प्रसाद वगैरे वाटा ना, एखादा नारळ घ्या, तो नारळ होळीला वगैरे तुम्ही होळीजवळ तुम्ही तिथे ठेवा, हळद कुंकू व्हा आणि तो नारळ तिथे फोडा, वाटलं तर फोडून पाणी वगैरे तिथे होळीवर अर्पण करा आणि तो फोडलेला नारळाचा मग प्रसाद तुम्ही वाटा. पण जे नारळ होळीत जळालेले नारळ आहेत, होळीत टाकले जे नारळ आहेत, ते फोडून नंतर तुम्ही खाऊ नका. भाजलेले ते नारळ खाऊ नका. आणि मी खरंच सांगते, कोण कशाचा उतारा करून आणलेलं ते नारळ असेल, श्रीफळ असेल माहिती नाही, आणि ते नारळ त्याच्यात टाकतात आणि त्याचा तुम्हाला नंतर त्रास होऊ शकतो. कारण की आपणास माहिती आहे, होळीची रात्र किंवा होळी हा जो सण आहे तो मोठ्या प्रमाणात वाईट तंत्र विद्या मोठ्या प्रमाणात करण्याचा हा दिवस असतो. आणि या काळामध्ये होळीच्या रात्री असेल किंवा धुलीवंदनाला ही वाईट तंत्रविद्या आहे, तंत्र मंत्र जे काही आहे ते मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. वाईट ऊर्जा मोठ्या प्रमाणात कार्यरत असते. त्यामुळे नक्कीच या गोष्टीची काळजी घ्या. आणि आज रात्री होळीच्या दिवशी कुणीही काही वाईट पांढरे पदार्थ असेल किंवा काही दिलं खायला तर चुकूनही खाऊ नका. परान्न वर्ज्य करा. आजच्या दिवशी पौर्णिमा पण असणार आहे, उद्या ग्रहण सुद्धा असणार आहे, म्हणून सांगते आहे. या गोष्टींची आवर्जून काळजी घ्या. नकळतपणे या चुका घडतात म्हणून सांगते आहे. तर अशा प्रकारे होळीच्या राखेचे उद्या सकाळी उपाय करायला विसरू नका. अत्यंत महत्वपूर्ण आहेत, वर्षातून एकदाच करता येणाऱ्यातले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं जी चूक सांगितली आहे ती नक्की 100% करू नका. आणि कोणी करत असेल तर त्याला सांगा की बाबा कोणीतरी उतारा करून टाकलेलं नारळ असतं, काहीतरी असतं आणि ते फोडून आपण परत खातो आहे, तर त्याचे दोष आपल्याला लागू शकतात. नक्कीच हे गोष्ट करायला विसरू नका. तर अशा प्रकारे छोटीशी माहिती घेऊन आजच्या व्हिडिओत आली होती. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.